Hello students, today we are going to learn about our lesson unit 2.3 an invisible bench on page number 32. आज आपण इनविजिबल मीन्स काल्पनिक न दिसणारे, फक्त ॲक्शन करायचे त्या ठिकाणी तुम्हाला. तिथे कुठलाही बेंच नसेल किंवा कुठल्याही वस्तू नसतील, फक्त इमॅजिनेशन. तुम्ही यू कॅन सी द पिक्चर. इथे चित्र दिसते तुम्हाला बघा. अ बॉय इज सिटिंग ऑन अन इनविजिबल बेंच. हा जो मुलगा आहे तो इनविजिबल बेंचवर बसलेला आहे. म्हणजे तिथे प्रत्यक्षात बेंच नाही, फक्त त्याला काय करायची आहे तशी कल्पना करायची आहे. त्याला म्हटलेलं आहे इनविजिबल. अमन वॉक्स ऑन स्टेज अँड स्क्वॅट्स डाऊन ॲज इफ ही इज सिटिंग ऑन अ बेंच. दॅट इज इनविजिबल. बीना वॉक्स अप टू अमन. आता अमन वॉक्स ऑन स्टेज, स्टेजवर आला तो चालत. इथे म्हणजे एक प्रकारचा प्ले किंवा नाटक ॲक्टिव्हिटी आहे, ती नाटक आहे छोटंसं. सो अमन वॉक्स ऑन स्टेज. अमन स्टेजवर येतो. अँड स्क्वॅट्स डाऊन, तो वागतो. दिसते ना तुम्हाला. ॲज इफ ही इज सिटिंग ऑन अ बेंच. जसं बेंचवर बसतो आपण त्याप्रमाणे तो तिथे ॲक्शन करतो. दॅट इज इनविजिबल. बेंच आहे का तिथे? ॲक्च्युली देअर इज नो बेंच, ओनली दॅट इज इमॅजिनेशन. इनविजिबल बेंच म्हणजे अदृश्य किंवा काल्पनिक असा बेंच आहे त्या ठिकाणी, आणि तो त्या ठिकाणी बेंचवर बसण्याची ॲक्शन करतो आहे. बीना वॉक्स अप टू अमन. आता बीना जी आहे ती अमनकडे येते चालत. बीना सेड व्हॉट आर यू डुईंग. मीन्स काय करतोयस तू. अमन सेड आय एम सिटिंग ऑन धिस इनविजिबल बेंच. मी या इनविजिबल बेंचवर बसत आहे. बीना सेड कॅन आय जॉईन यू. मी पण बसू का तुझ्या बाजूला. कॅन आय जॉईन यू. अमन सेड शुअर. ओ निश्चितच. अँड अमन गेट अप मूव टू वन साईड. तो काय करतो तिथे ॲक्शन मिस करतो. मूव टू वन साईड, तो थोडा सरकतो एका साईडला. बोथ अमन अँड बीना सिट डाऊन ऑन द बेंच. आता अमन आणि बीना दोघं पण इनविजिबल बेंचवर बसतात. व्हेन चंदा वॉक्स अप टू देम. आता त्यांच्याकडे कोण येते? चंदा येते चालत. बघा, यू कॅन सी द पिक्चर हिअर. मी बीना अँड अमन सिटिंग ऑन इनविजिबल बेंच अँड चंदा कम टू देम. त्यांच्याकडे आता चंदा आलेला आहे. चंदा सेड व्हॉट आर यू डुईंग. काय करतात तुम्ही. अमन अँड बीना सेड वी आर सिटिंग ऑन धिस इनविजिबल बेंच. आम्ही या इनविजिबल बेंचवर बसत आहोत. चंदा सेड कॅन आय जॉईन यू. मी पण बसू का. अमन अँड बीना सेड शुअर. दे बोथ सेड शुअर. दोघंही म्हणतात की ठीक आहे, निश्चितच. अमन अँड बीना गेट अप मूव टू वन साईड. दे ऑल्सो मूव टू वन साईड. ते पण एका साईडला सरकण्याची ॲक्शन करतात. ऑल थ्री सिट डाऊन अगेन व्हेन दिनेश अँड एकता वॉक अप टू देम. आता तिथे चंदा सीट बिसाइड ऑफ बीना. बीनाच्या बाजूला चंदा बसतो तिथे. अँड थ्री सीट डाऊन ऑन दॅट इनविजिबल बेंच. त्या इनविजिबल बेंचवर तिघेजण बसतात. अँड व्हेन दिनेश अँड एकता वॉक्स अप टू देम. त्यांच्याकडे दिनेश आणि एकता त्यांच्याकडे चालत येतात. दिनेश अँड एकता सेड व्हॉट आर यू डुईंग. दिनेश आणि एकता त्यांना म्हणतात की व्हॉट आर यू डुईंग, काय करताय तुम्ही. अमन, बीना अँड चंदा सेड वी आर सिटिंग ऑन धिस इनविजिबल बेंच. तिघे जण त्याला सांगतात, त्यांना दोघांना, की आम्ही इनविजिबल बेंचवर बसलेलो आहे. दिनेश अँड एकता सेड कॅन वी जॉईन यू. आम्ही पण तुम्हाला जॉईन करू का, बसू का तुमच्या साईडला. अमन, बीना अँड चंदा सेड शुअर. अमन, बीना आणि चंदा तिघेही म्हणतात शुअर, निश्चितच. दे गेट्स अप मूव अ लिटल वन साईड. ऑल 5 children sit down forming a line. You can see the picture here. तुम्ही बघू शकता इथे चित्र. 5 children sitting on that invisible bench. 5ही मुलं त्या इनविजिबल बेंचवर बसलेली आहेत. सो दिस इज पेज नंबर 33 पर्यंत आपण आलेलो आहोत. देन वी लर्न अबाउट ऑन द पेज नंबर 34 वर बघूया आता आपण. फारूक वॉक्स ऑन स्टेज. 5 children आर सिटिंग ऑन दॅट इनविजिबल बेंच. 5ही मुलं बसलेल्या इनविजिबल बेंचवर. अँड फारूक वॉक टू देम. त्यांच्याकडे कोण चालत येतो आता? फारूक.
फारुक सेड व्हॉट आर यू डुईंग, व्हॉट आर यू गाईज डुईंग. गाईज मीन्स फ्रेंड्स. मुलांनो, व्हॉट आर यू डुईंग, काय करतात तुम्ही. ऑल अदर्स सेड जस्ट सिटिंग हिअर ऑन धिस इनविजिबल बेंच. आम्ही सगळे इथे इनविजिबल बेंचवर बसलेलो आहे. फारुक सेड नो यू आरंट. त्या बेंचकडे तो पॉईंट करतो, बोट दाखवतो. नो यू आरंट, तुम्ही तसं करू शकणार नाही. आय मूव द बेंच ओव्हर देअर. मी हा बेंच काय केलेला आहे, त्या साईडला ओढलेला आहे. आय मूव द बेंच ओव्हर देअर, मी तो बेंच या साईडला ओढलेला आहे. ऑल अदर्स ओ नो अँड दे ऑल फॉल डाऊन. ओ नो म्हणून ते सगळेच खाली पडतात. फारुक सेड हा हा. तो फारुक इज लाफिंग, तो हसतोय. अमन सेड लेट्स डू दॅट अगेन. अमन म्हणतो की चला आपण परत करूया. द फर्स्ट 5 चिल्ड्रन्स मूव ऑन टू वन साईड अँड देन सिट डाऊन अगेन. पुन्हा ते 4-5ही मुलं एका साईडला जातात आणि पुन्हा त्या बेंचवर, ज्या ठिकाणी फारुक दाखवतो ना त्यांना, मी तो बेंच मी त्या साईडला घेतलेला आहे. ज्या साईडला तो दाखवतो हे 5ही मुलं त्या साईडला जाऊन पुन्हा इनविजिबल बेंचवर बसतात, म्हणजे कल्पना करून. फारुक सेड व्हॉट आर यू गाईज डुईंग, काय करतायत तुम्ही मुलांनो. ऑल अदर्स सेड जस्ट सिटिंग हिअर ऑन धिस इनविजिबल बेंच. आम्ही इथे आता पुन्हा या साईडला तू घेतला होता ना बेंच, त्या इनविजिबल बेंचवर आम्ही बसलेलो आहोत. फारुक सेड नो यू आरंट. अरे तुम्ही असं करू शकणार नाही. आय मूव द बेंच ओव्हर देअर एस्टरडे. बेंच मी आता त्या साईडला कालच घेतलेला आहे. अमन सेड बट आय मूव इट बॅक हिअर धिस मॉर्निंग. अमन म्हणतो आता की नाही तू त्या साईडला घेतला होता ना बेंच, मी आजच सकाळी या साईडला आणलेला आहे त्याला. फारुक सेड देन इट इज ऑल राईट कॅन आय जॉईन यू. ठीक आहे, तर मग तुम्ही इकडे आणला उचलून तर ठीक आहे. कॅन आय जॉईन यू, मी बसू शकतो का तुमच्या साईडला. अमन सेड शुअर. दे ऑल 6 डाऊन इन अ लाईन. 6 चिल्ड्रेन सिटिंग डाऊन ऑन दॅट इनविजिबल बेंच इन अ लाईन. एका लाईनने ते 6 जण बसतात. देन फारुक सेड आय हॅव एन आयडिया लेट स्टार्ट अगेन. माझ्याजवळ एक आयडिया आहे, आपण परत सुरू करूया. गेट अप वॉक्स अवे अँड रन्स अप टू द चिल्ड्रेन अगेन. मुलं उठली, पुन्हा स्टेजच्या बाहेर चालत गेली आणि पुन्हा तिकडनं धावत आली. फारुक सेड व्हॉट आर यू गाईज डुईंग. तुम्ही काय करतायत मित्रांनो. ऑल अदर्स सेड सिटिंग ऑन धिस इनविजिबल बेंच. आम्ही या इनविजिबल बेंचवर बसलेलो आहे. ऑन पेज नंबर 34-5 बघा आता. फारुक सेड ओ नो आय हॅड जस्ट फिनिश पेंटिंग दॅट बेंच. तुम्ही त्या बेंचवर बसले का, मी आताच त्या बेंचला काय केलेलं आहे, पेंटिंग केलेलं आहे, आताच कलर दिलेला आहे. ऑल अदर सेड आय. सगळेजण अरे, आपण कसं एखाद्या पेंटच्या ठिकाणी बसलो तर आपण कोणी सांगितलं की अरे पेंट आहे त्या ठिकाणी, आपण काय म्हणू अरे बापरे असं म्हणू ना, तसं सगळे काय म्हणतात आय. स्टँड अप अँड वीप द इमॅजिनरी पेंट ऑफ देअर बॅक साईड. सगळे उभे राहतात आणि काल्पनिक पेंट, आता तिथे ॲक्च्युली बेंचही नाही त्याला पेंटही नाही, बट दे ओनली इमॅजिन दॅट. ते काय करतात, इमॅजिनेशननी सुरू आहे तो गेम त्यांचा. सो दे वीप आउट. त्यांच्या ड्रेसला मागच्या साईडने लागलेला जो पेंट आहे तो ते काय करतात आहे, वीप आउट करतात, म्हणजे पुसत आहेत. अमन सेड लेट्स डू दॅट अगेन. परत करूया आपण ही ॲक्टिव्हिटी. ऑल अदर्स सेड ओके. अमन, बीना, चंदा, दिनेश, एकता सिट डाऊन ऑन द इमॅजिनरी बेंच. पुन्हा अमन, बीना, चंदा, दिनेश, एकता सगळे इमॅजिनरी बेंचवर बसतात. फारुक गेट्स अप. फारुक येतो. वॉक अवे अँड कम बॅक अगेन. चालत जातो बाहेर स्टेजच्या आणि पुन्हा परत येतो. फारुक सेड व्हॉट आर यू गाईज डुईंग. काय करतायत तुम्ही पुन्हा. ऑल अदर्स सेड सिटिंग ऑन धिस इनविजिबल बेंच. आम्ही पुन्हा या इनविजिबल बेंचवर बसलेलो आहे. फारुक सेड ओ नो आय हॅड जस्ट फिनिश पेंटिंग दॅट बेंच. मी आताच त्या बेंचला पेंटिंग केलेलं आहे. अमन सेड ओ दॅट्स ओके. ठीक आहे, केलं तर. वी ऑल हॅव अवर इनविजिबल पेंट सूट ऑन. आम्ही सगळ्यांनी काय घातलेलं आहे आता, इनविजिबल पेंट सूट घातलेलं आहे, म्हणजे आम्हाला तो पेंट काही आमच्या ड्रेसला लागणार नाही. ऑल स्टँड अप
unzip the front of their imaginary suit and step out. सगळे उभे राहतात. इमॅजिनरी म्हणजे काल्पनिक झीप ओढतात, ती झीप म्हणजे चेन ड्रेसला असते तुमच्या त्या पॅन्टला वगैरे, ती सूट ते सांगतात ना आम्ही इमॅजिनरी पेंट सूट घातलेल्या आहे अंगामध्ये, तर जसं रेनकोटला झीप असते तशा प्रकारची ती झीप काढतात, अनझीप करतात तिला. इन फ्रंट ऑफ देअर इमॅजिनरी सूट्स, समोरच्या साईडने झीप काढतात इमॅजिनरी म्हणजे फक्त ॲक्शन करायची. अँड स्टेप आउट, आणि तो सूट अंगातून बाहेर काढण्याची ॲक्शन करतात. देन दे बिगिन टू फोल्ड द इनविजिबल सूट. फोल्ड म्हणजे घडी करणे. दे बिगिन टू फोल्ड द इनविजिबल सूट, त्यांच्या इनविजिबल सूटची ते घडी करून ठेवतात. फारुख सेड, आय हॅव अनादर आयडिया, माझ्याकडे आणखी एक आयडिया आहे. वॉक अवे अँड कम्स बॅक अगेन, पुन्हा बाहेर चालत जातो स्टेजच्या आणि पुन्हा परत येतो. फारुख सेड, व्हॉट आर यू गाईज डुईंग, काय करतायत मित्रांनो. ऑल अदर सेड, वी आर मुव्हिंग धिस इनविजिबल बेंच. बघा तिथे ॲक्शन करते मुलं बेंच उचलण्याची. मूव म्हणजे या साईडवरून या बाजूवरून त्या बाजूला हलवणे. वी आर मुव्हिंग धिस इनविजिबल बेंच, हा इनविजिबल बेंच जो आहे ना तो आम्ही त्या साईडला मूव करतो, त्याला वळवत आहे, नेत आहे. फारुख सेड, आय हर्ड दे आर सर्विंग इनविजिबल केक्स इन दॅट हॉल देअर. मी असं ऐकलं आहे की त्या इनविजिबल त्या हॉलमध्ये इनविजिबल केक दिले जात आहे, वाटण्यात येत आहे, सगळ्यांना केक वाटण्यात येत आहे, इनविजिबल केक. इन दॅट हॉल देअर, त्या हॉलमध्ये इनविजिबल केकचे वाटप सुरू आहे. ऑल थ्रो डाऊन द इनविजिबल बेंच, सगळ्यांनी तो बेंच काय केला, इनविजिबल बेंच टाकून दिला, फेकून दिला तिथे, थ्रो डाऊन. अँड रन इन द डायरेक्शन ऑफ द हॉल, आणि हॉलच्या डायरेक्शननी सगळे पळत सुटले. यू कॅन सी द पिक्चर हिअर. अँड फारुख ऑल्सो फॉलोज देम, फारुख पण त्यांच्या मागे मागे निघून गेला. सो ऑल धीस ॲक्टिव्हिटीज आर बेस ऑन इमॅजिनरी. सगळी जी ॲक्टिव्हिटी आपण या ठिकाणी बघितली आहे इनविजिबल बेंचमधली, ती सगळी ॲक्टिव्हिटी तर कशी करायची, तुम्हाला इमॅजिनरी करायची आहे, इमॅजिनरी बेंचवर बसण्याची ॲक्शन करायची आहे. तर तुम्ही ट्युशन क्लासला जाता सगळेजणं, त्या ट्युशन क्लासमध्ये तुमच्या शिक्षक मित्रांना तुम्ही ही ॲक्टिव्हिटी घ्यायला लावायची इमॅजिनरी बेंचची. कशा पद्धतीने घ्यायची मी तुम्हाला समजावून दिलेली आहे. आता इथे पॉइंटर्समध्ये आपण बघणार आहोत इनॅक्ट द स्किट. हे जे स्किट आहे, नाटिका आहे, ती तुम्हाला इनॅक्ट करायची आहे म्हणजे ॲक्शन करायची आहे. त्याच्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा हे जे डायलॉग्स या ठिकाणी दिलेले आहेत ते डायलॉग्स तुम्हाला वाचता आले पाहिजे, पुस्तकाखाली ठेवायचं आणि आपापले डायलॉग एक पार्ट रोल प्ले करायचा. अमन, त्यानंतर बीना, चंदा, देन फारुख, एकता अँड आणखी एक जण कोण आहे या ठिकाणी आपल्याला, फारुख, एकता अँड अमन यांचे रोल प्ले करायचे आणि ती ॲक्टिव्हिटी तुम्ही त्या ट्युशन क्लासमध्ये करायची आहे. क्वेश्चन नंबर 2 आहे, कॅन यू थिंक ऑफ अदर इमॅजिनरी ॲक्शन्स टू यूज इन धिस स्किट. डिस्कस देम इन ग्रुप ऑफ 5. Make a list of about 5 such actions in the group. Then instate the skit or write a new skit using those actions. आता हा सेकंड क्वेश्चन तुम्हाला काही करायचा नाही आहे. थर्ड क्वेश्चन बघा, यूज द फॉलोइंग आयडियाज टू आन्सर द क्वेश्चन्स व्हॉट आर दे डुईंग अँड इनॅक्ट युअर आन्सर. आता इनविजिबल पेन, यूज द फॉलोइंग आयडियाज टू आन्सर द क्वेश्चन. इथे व्हॉट आर यू डुईंग, क्वेश्चन एकच यूज करायचं तुम्हाला, व्हॉट आर यू डुईंग. तर आन्सरसाठी तुम्हाला इथे वर्ड्स दिलेले आहे, इनविजिबल पेन, इनविजिबल शूज, इनविजिबल ट्री, इनविजिबल नीडल अँड थ्रेड, इनविजिबल पेपर, इनविजिबल अम्ब्रेला, इनविजिबल वॉल, इनविजिबल सीझर, इनविजिबल बॉल, इनविजिबल बोर्ड. आता इथे एक एक्झाम्पल दिलं आहे बघा, आय एम स्किपिंग धिस इनविजिबल रोप. आता इथे ती तारा जी आहे ती काय करते आहे, स्किपिंग करते आहे म्हणजे दोरीवर उड्या मारते आहे, पण देअर इज नो टॅग आहे का तिच्याकडे, ती नाही. सी ओनली डुईंग द ॲक्शन, काय करते ती फक्त ॲक्शन करते आहे, त्यालाच म्हटलेलं आहे इनविजिबल म्हणजे प्रत्यक्ष त्या ठिकाणी कुठलंही वस्तू न वापरता फक्त ॲक्शन करायची आहे.
तर ती म्हणते की मी इनविजिबल रोपवरून काय करते, उड्या मारीत आहे. तर अशा प्रकारे आता तुम्हाला जर विचारलं व्हॉट आर यू डुईंग, समजा एखादी मुलगी आहे की 6th क्लासमधली, समजा मयूर हा मुलगा आहे, त्याला जर विचारलं कोणी की व्हॉट आर यू डुईंग मयूर, तो काय म्हणेल आय एम, फक्त ॲक्शन करायची रायटिंगची, तो काय म्हणेल आय एम रायटिंग धिस इनविजिबल पेन, आय एम रायटिंग विथ धिस इनविजिबल पेन, मी इनविजिबल पेनने लिहत आहे. इनविजिबल शूज, शूज घालायची ॲक्शन करायची फक्त. आणि मग तुम्हाला कोणी विचारलं व्हॉट आर यू डुईंग, तर तुम्ही काय म्हणायचं आय एम पुटिंग माय इनविजिबल शूज, मी माझे इनविजिबल शूज घालत आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी करायची आहे. शिक्षक मित्रांच्या मदतीने तुम्ही ती ट्युशन क्लासमध्ये करू शकता. तर क्वेश्चन 4 आहे या ठिकाणी, जॉईन द पीसेस टू मेक ॲट लिस्ट 10 मिनिंगफुल सेंटेन्स. इथे तुम्हाला पीसेस दिलेले आहे, वर्ड्स दिलेले आहे वेगवेगळ्या ब्लॉकमध्ये, आणि तुम्हाला ते यूज करून त्याचे सेंटेन्स बनवायचे आहे. ॲटलिस्ट मेक 10 सेंटेन्स, कमीत कमी 10 सेंटेन्स तुम्हाला बनवायचे आहे. रिमेंबर टू यूज अ क्वेश्चन मार्क इफ यू बिगिन युअर सेंटेन्स विथ हू. हूने जर तुम्ही सेंटेन्स सुरू केला असेल तर तिथे तुम्हाला क्वेश्चन मार्क वापरायचा आहे, म्हणजे प्रश्नार्थक चिन्ह द्यायचं त्याच्या शेवटी, कारण हूने काय सुरू होतो, प्रश्न सुरू होतो. आता बघा आता फर्स्ट रो वाचू आपण पहिल्यांदा. आय, वी, यू, ही, सी, इट, दे, हू. सेकंड रो मध्ये तुम्हाला व्हर्ब दिले आहे, सगळे क्रियापद दिलेले आहे पा, स्वा, आर, वेअर, वॉन्ट, इज, वॉज, विल, एम. आणि थर्ड रो मध्ये तुम्हाला दिलेले आहे युअर पिक्चर्स, हर क्लासमेट, इन स्टँडर्ड 6, आवर टीचर, हेल्प अस, व्हेरी फ्रेंडली अँड सिंगिंग. आता हे वर्ड जोडून तुम्हाला काय करायचं आहे, सेंटेन्स बनवायचं आहे, वाक्य तयार करायचं आहे. जसं बघा आय स्वा युअर पिक्चर्स, आय स्वा युअर पिक्चर्स म्हणजे मी तुझे चित्र बघितले. एक सेंटेन्स तयार झालं, एक नंबर टाकायचा आणि त्याच्यासमोर सेंटेन्स लिहायचं आय स्वा युअर पिक्चर्स. सेकंड आता कसं होईल, वी आर हर क्लासमेट्स, वी आर हर क्लासमेट्स. तिसरं सेंटेन्स कसं लिहिणार, 3 नंबर टाकून, यू वेअर इन स्टँडर्ड 6, यू वेअर इन स्टँडर्ड 6. 4 नंबरचं सेंटेन्स कसं लिहायचं आता, ही वॉन्ट हेल्प अस, ही वॉन्ट हेल्प अस. आवर टीचर सोडायचं, त्याच्या खालचं घ्यायचं, ही वॉन्ट हेल्प अस. झाला. त्यानंतरचं सेंटेन्स, सी इज आवर टीचर, सी इज आवर टीचर. त्यानंतर इट वॉज व्हेरी फ्रेंडली, इट वॉज व्हेरी फ्रेंडली. दे विल हेल्प अस, दे विल हेल्प अस. आणि लास्ट सेंटेन्स त्यानंतर लास्ट सेंटेन्स आहे. आता इथे क्वेश्चन तयार करू शकतो आपण, हू इज सिंगिंग, हू इज सिंगिंग. इथे क्वेश्चन तयार झाला, क्वेश्चन मार्क द्यायचा समोर. त्यानंतर हू विल हेल्प अस, हा पण क्वेश्चन तयार होऊ शकतो, हू विल हेल्प अस. हू इज अवर टीचर, हा पण क्वेश्चन तयार होतो, हू इज अवर टीचर. त्यानंतर सी इज सिंगिंग, हा पण हे सेंटेन्स बनतं. जे हूने सुरू केले तर ते क्वेश्चन बनतील, आणि बाकीच्या सगळ्या सब्जेक्टने तुम्ही सुरू केलं तर ते सेंटेन्स हूने सुरू केलं तर क्वेश्चन बनतील, आणि बाकीच्या सब्जेक्टने सुरू केलं वाक्य तर ते सेंटेन्स बनतील. आता हूने जर तुम्ही सुरू केलं तर क्वेश्चन मार्क द्यायचा, एवढं लक्षात ठेवायचं. हू इज अवर टीचर, सी इज सिंगिंग, सी वॉज हेल्प अस,
सी वॉज अवर टीचरही म्हणू शकतो आपण. ती आमची टीचर होत्या, त्या आमच्या टीचर होत्या. वॉज म्हटलं तर पास्ट टेन्समध्ये जाईल, इज म्हटलं तर प्रेझेंट टेन्समध्ये. तर अशा प्रकारची मी सांगितलेली वाक्य तुम्ही ऐकायची केअरफुली आणि 10 सेंटेन्स तुम्हाला या टेबलमधून लिहायची आहे. त्यानंतरचा द माऊस मर्चंट आपलं लेसन झालेलं आहे. तर त्यानंतरच्या पुढे काय घ्यायचं ते आपण मी तुम्हाला नेक्स्ट तासिकेला सांगेल, नेक्स्ट पिरियडला सांगेल. आता या ठिकाणी तुम्हाला ॲक्टिव्हिटी करायची, ही सेंटेन्स लिहायची आहे. 10 इनविजिबल हा जो क्वेश्चन 3 आहे याच्यातला, यासाठी प्रश्न तयार करायचा हा, व्हॉट आर यू डुईंग, आणि खाली ते त्या पद्धतीने तुम्हाला आन्सर द्यायचे आहे. काही अडचण असली तर शिक्षक मित्रांना विचारा किंवा मला विचारा, कॉल करून विचारा किंवा आपल्या ग्रुपवर टाका. ठीक आहे. थँक्यू.